यार को बड़ी प्यारी जीत मिली मेरे यार। ओ खुश है जो दिल मन महफिल गीतों से सजाती है मेरे यार, मेरे यार की शादी है। नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या नवीन आणि खतरनाक अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिट केलेला आहे। कसा व्हिडिओ एडिट करायचा काय नाही सगळे एकदम प्रॉपरपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। फक्त तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला कोणती नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे। आणि राहिला विषय, आजच्या व्हिडिओचं जे काय प्रीसेट आणि मटेरियल जे काय आपण यूज केलेलं आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। पण त्या मटेरियलला एक पासवर्ड राहणार आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका स्टेपमध्ये कोड पण दिसू शकतो। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे। आणि कोण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या। चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर आता तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम खतरनाक टॉपची व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला शिकवत असते। आणि पुढचा पण व्हिडिओ कसा एडिट काय फास्ट ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा। मग व्हिडिओ चला मग लगेच आपण आता एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वात आधी काय करायचं आहे, ॲडोबला ओपन करून घ्यायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका प्रीसेटची लिंक भेटून जाईल तुम्हाला। तर ते प्रीसेट काहीशी अशा प्रकारे मला ओपन करून घ्यायची आहे, म्हणजे ओपन होणार आहे, काही विषय नाही। मग आता असं झाल्यानंतर इथं काय करायचं आहे, सगळ्यात आधी इथं एक डब्याचं ऑप्शन दिसत असेल का कोणत्या तुम्हाला, यावरती क्लिक करायचं आहे। इथं कॅमेराचं जे काही ऑप्शन भेटून जाईल ते त्याला ऑन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर काय करायचं, डबल या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता क्लिक केल्यानंतर आता काय करायचं आहे, हे तर राहू द्यायचं आहे आपल्याला। आता पुढे जायचं आहे, मी जसं सांगत आहे तशा प्रकारे तुम्ही आता इथून म्हणजे मी जे स्टेप सांगेन ते तुम्ही फॉलो करा, तुमचा व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल, काही विषय नाही। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर आपल्याला निळ्या कलर म्हणजे पिवळ्या कलरमध्ये एक तुम्हाला टेक्स्ट पेन जे दिसत असेल टेक्स्ट, त्यावरती क्लिक करायचं। एडिट टेक्स्टमध्ये यायचं। एडिट टेक्स्टमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, वरती राहुल जे काय नाव आहे ते कट करायचं आहे। इथून काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या नवरदेवाचं जे की नाव असेल ते लिहायचं आहे। त्यानंतर काय करायचं, खालती जायचं आहे, खालती एकदम इथं रेश्मा एक नाव आहे ते कट करायचं आहे। इथून जे की तुमच्या नवरीचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे आणि वरती राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं, डबल आता इथून आपल्याला अशा प्रकारे पुढे जायचं आहे। पुढे आल्यानंतर आता इथं काय करायचं आहे, आपल्याला इथं नवरदेवाचं नाव लिहायचं आहे। तर या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि एडिट टेक्स्टमध्ये यायचं आहे। इथं जे की नवरदेवाचं जे का तुमचं नाव असेल ते इथं टाकून राईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर डबल आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे आल्यानंतर आता इथं काय इथं काय करायचं आहे, जे की इथं नवरीचं जे नाव आहे का ते आपल्याला या टेक्स्ट पेजमध्ये टाकून घ्यायचं आहे, काही विषय नाही। आता हे समजलंच असेल तुम्हाला, खूप सोपी स्टेप आहे। अशा प्रकारे हे टाकून घ्यायचे आहे इथं नवरीचं नाव आणि ते जे काय त्याच्या पुढे इथं काहीशे टेक्स्ट तुम्हाला दिसून जाणार आहेत। तर आता इथं काय करायचं आहे, जसं मी सांगत आहे तसं तुम्ही करायचं आहे। सगळ्यात आधी काय करायचं आहे, मेहंदी आहे का तर ते राहू द्यायचं आहे। तसेच हळद समारंभ हे बी राहू द्यायचं आहे तसंच। हळद समारंभ डेट जे की आता डेट असेल काय तुमची, ते डेट काय करायचं इथून तुम्ही टाकून घ्यायचं आहे। म्हणजे हळद तुमची कोणत्या दिवशी आहे काय आहे ते विषयी इथं टाकून राईटवरती क्लिक करायचं आहे। तर एवढं काम झाल्यानंतर आणि मेहंदीचा जे काही विषय असेल तो तुमचा इथं टाकून घ्यायचा आहे, इथून म्हणजे टाकून घ्या तुम्ही। त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे। तिथे राईटवरती क्लिक केल्यानंतर आता एवढं तुमचा विषय झालेला आहे इथला। तर इथून काय करायचं, डबल पुढे जायचं आहे। पुढे इथं तुम्हाला खूप सारे डबल टेक्स्ट पेज तुम्हाला इथं भेटणार आहे। तर इथं पण तुम्हाला काय करायचं आहे, एकदम वरची टेक्स्ट पेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। एडिट टेक्स्टमध्ये यायचं आहे, तर नवरदेवाचं वगैरे नाव लिहून घ्यायचं आहे तुम्ही। तेवढं काम झाल्यानंतर इथं गावाचं नाव आहे जे की ते इथून काय करायचं आहे तुम्हाला, म्हणजे डायरेक्ट इथं मी मित्रांनो तुम्हाला दाखवलेलं आहे, बघू शकता टेक्स्ट पेजवर इथं डायरेक्ट तुम्हाला लिहून दिलेलं आहे गावाचं नाव। तर यावरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये यायचं जे की तुमच्या गावाचं म्हणजे कोण्या गावात लग्न आहे काय वगैरे ते इथं टाकून राईटवरती क्लिक करायचं आहे। आणि त्याच्या खालचा जे विषय राहिला जिल्हा तालुका वगैरे ते काय तुमचा कोणता आहे ते विषय इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हे पण राईट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या खालचा राहिला विषय यांचा शुभ विवाहाचा जे काही डेट आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे लग्न कोणमध्ये आहे काय वगैरे ते राईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर याचा शुभविवाह याला काही सुद्धा करायचं नाही, याला तसं राहू द्यायचं आहे। आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे, आता इथं आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे, फोटो ॲड करायचे आहेत। सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल, फोटोची जे की म्हणजे बॅकग्राऊंड आहे ते काढावं लागेल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, क्रोमवरती पण तुम्ही काढू शकता
आणि मी माझ्या पद्धतीनं सांगायचं जर झालं तर तुम्ही काय करू शकता, एक ॲप तुम्हाला मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल या ॲपची. तर या ॲपमधून तुम्ही इझिली प्रकारे एकदम एच डी क्वालिटीमध्ये जे की फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. एकदा बघू शकता एकदम स्टार्टिंगला जे आपल्याशी आलेलं आहे फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह बॅकग्राऊंड आहे, काही विषय नाही. तर त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून समजा आता कोणता पण एक फोटो घेऊ शकता तुम्ही. तर आता समजा आपण काय करू, एका नवरदेवाचा आपण बहुतेक हात नवरदेवाचा फोटो घेतला होता. त्यावरती क्लिक केल्यानंतर हे इझिली प्रकारे 1 ते 2 सेकंदात हे इझिली प्रकारे बॅकग्राऊंड जे की एकदम क्वालिटीमध्ये रिमूव्ह करून देणार आहे. त्यानंतर इथं वरती शेअरवरती क्लिक करायचं आहे. शेअरवरती क्लिक करून हे जे की फोटो आहे ते तुम्ही इझिली प्रकारे गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता किंवा क्रोममध्ये पण तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह वगैरे सर्च मारून वेबसाईट तुम्हाला भेटून जाईल, काही विषय नाही. तर आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं, मग आता आपल्याला इथं फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो कसे ॲड करायचे ते पण तुम्हाला मी सांगितलं या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, हे सगळे एकदम पहिलं सोडून द्यायचे आहे आणि काय करायचं 5.2च्या बिटला यायचं आहे. 5.2च्या बिटला आल्यानंतर इथं पुढे बघू शकता एकदम मोठी नळ आहे, त्याच्या खाली पेन जे आहे आणि त्याच्या खाली टेक्स्ट पेज आहे, त्याच्या खाली फोटो आहे बघू शकता. त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टारवरती क्लिक करायचं आहे. हे तुमचे काय करायचं आहे, तुमची नवरदी आणि नवरदेवाचा जे काय सोबतचा फोटो आहे का ते तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. समजा मी हा करून घेतो, त्याकडे एकच आहे, काही विषय नाही. तर अशा प्रकारे इथं ॲड करून घेतल्यानंतर इझिली प्रकारे तुमचा फोटो ॲड होणार आहे. आणि त्याच्या पुढे पण काय करायचं आहे आपल्याला, जे की नवरदेवाचा स्पेशल फोटो आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे का ते इथून काय करायचं आहे, तर खाली नवरदेवाचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारवरती क्लिक करून इथून स्पेशल नवरदेवाचा जे काही फोटो आहे ते इथून ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही मित्रांनो खूप सारे फोटो तुम्हाला भेटून जायचे, काही विषय नाही. तर अशा प्रकारे तिथून काय करायचं, नवरीचा वगैरे सगळे म्हणजे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत, जसं मी सांगितलेलंच आहे तुम्हाला, काही विषय नाही अशा प्रकारे. आणि फोटो काही तुमचे असे खूप सारे झूम होतील तरी तुम्ही काय करू शकता, तुम्ही 1800 जे जाऊन येतो रोटरच्या ह्याच्यात येऊन थोडंसं बारीक वगैरे मोठे करून घेऊ शकता, काही विषय येत नाही. तर अशा प्रकारे. तर आता त्याच्या पुढे पण आता इथून बघू शकता नवरदेवाचा फोटो आपल्याकडे एकच होता. तर तुम्ही इथून वेगळा म्हणजे जे की तुमच्याकडे वेगळा असेल फोटो तर इथं वेगळा फोटो ॲड करून घ्या नवरदेवाचा, म्हणजे व्हिडिओ अजून पण खास दिसून जाईल, काही विषय नाही. तर अशा प्रकारे आता बघू शकता एवढं काम केल्यानंतर एकदम शेवटीला पण एक नवरदेवाचा फोटो तुम्ही घेऊन ॲड करून टाका. मग आता विषय राहिला याचा, तर आता आपला जवळपास व्हिडिओ आता बनवून रेडी झालेला आहे. मग हा व्हिडिओ आता एक्सपोर्ट तुम्ही इझिली प्रकारे करून व्हॉट्सअप किंवा इंस्टाला स्टेटस इझिली प्रकारे लावू शकता. इथं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. एकदम सोपी स्टेप आहे एक्सपोर्ट करायची, काही विषय नाही. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आत्ता मला कमेंटमध्ये सांगून जा. आणि आपल्या काही आणि तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करून सांगा. पुढचा व्हिडिओ मी आणि याच्या पण सोपा शिकवण्याचा प्रयत्न करेल, कारण मी जराशी फास्ट शिकवला, काही विषय नाही तरी पण समजलंच असेल तुम्हाला. तर मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही युनिटेशनचे पण व्हिडिओ आहेत आणि लव वगैरे एडिटूड फिटिट्यूड सगळे एडिट आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटायचं असते, जाऊन तुम्ही इझिली वगैरे बघून एडिट करू शकता. मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही बाकी व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक टॉपची एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.